नमस्कार मित्रांनो, आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये आमच्यापेक्षा पण जर कोणी तज्ञ डॉक्टर असेल तर ते आहेत डॉक्टर गूगल। या विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहे की डॉक्टर गूगल काय आहे, त्यांचं कार्य काय चालतं आणि ते तुम्हाला कसे बेनिफिट आणि ॲडव्हांटेज आणि डिसॲडव्हांटेज देऊ शकतात, त्याच्याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊ। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, बरीच पेशंट माझ्याकडे रुग्णामध्ये येतात आणि बसल्यानंतर ते मला सांगतात की डॉक्टर साहेब, मी गूगलवर सर्च केलं आणि अमकी औषधी घ्या असं सजेस्ट केल्यानंतर ती औषधी घेतली तरी मला आराम नाही, किंवा मी काही ऑनलाईन औषधी मागवली तरी मला काही आराम नाही, किंवा गूगलवर जे मला होत आहे तसं मी गूगलवर शोधलं तर त्यांनी मला जे औषधी सजेस्ट केले ते पण औषधी मी घेतले आणि तरी मला आराम नाही। तर मित्रांनो, कृपा करून असं डॉक्टर गूगलकडे जाऊन गुगलिंग करून जर तुमचे आजार जर चांगले होत असतील आणि चांगले झाले असते तर कदाचित आम्ही 10 वर्ष शिक्षण घेऊन आम्ही त्या विषयामध्ये तज्ञ झालोच नसतो। मित्रांनो, काय असतं की जेव्हा आपण औषधोपचार घेतो तेव्हा तुम्हाला ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, ते तिथं तुम्ही विसरता। कारण की तुम्हाला जेव्हा लैंगिक आजार होतात तुम्ही तुमच्या फक्त लिंगाच्या अवतीभोवती किंवा लिंगामध्ये त्याचं कारण शोधता, पण आम्ही तसं करत नाही। त्याचं कारण आम्ही तुमच्या माइंडमध्ये शोधतो की मानसिक आहे का, तुमच्या हृदयामध्ये शोधतो की तुमचं हृदय कमजोर आहे का, तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये शोधतो की तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे आहेत का, तुमच्या ग्रंथीमध्ये शोधतो की त्यामध्ये काही हार्मोन्स कमी आहेत का। असं कंप्लीट ॲनालिसिस करून, डॉपलर स्टडी करून, काही रक्त तपासण्या करून जेव्हा आम्ही तुम्हाला उपचार करतो तेव्हा तुम्हाला कमी खर्चामध्ये ताबडतोब उपचार होण्यास डेफिनेटली मदत होते। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा आजच्या व्हिडिओमधून एकच दृष्टिकोन आहे, फक्त गूगलवर बघून, गूगलवर सर्च करून तुम्ही स्वतः डॉक्टर बनू नका आणि असे फसवे ऑनलाईन उपचार पण करून घेऊ नका। कारण की तुम्हाला पर्सनल तज्ञान डॉक्टरकडे जायचंच आहे, पूर्ण ॲनालिसिस करून घ्यायचंच आहे आणि नंतरच उपचार करायचा आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवा। धन्यवाद।